नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न, माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक, नागपूरमधून मुख्य सूत्रधाराला अटक. अकोला शहरासह MIDCला PNG गॅसचा पुरवठा, LPGच्या तुलनेत स्वस्त तसेच प्रदूषण मुक्त. भीषण उष्णतेपासून भक्तांना दिलासा देण्यासाठी शेगाव संस्थानचा पुढाकार, संस्थानकडून भक्तांसाठी विविध सोयी सुविधा. शिवसेना वसाहतीमधील नागरिकांना प्यावे लागते मातकट पाणी, शहरातील विविध भागात दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी. आता सविस्तर बातम्या. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाच्या विरोधात अपघाताचा बनाव करून त्यांना ठार मारण्याचा कट रचण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणाची माजी मंत्री बच्चू कडू व इतरांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रपरिषदेमध्ये माहिती दिली. या प्रकरणी चांदूर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 एप्रिल रोजी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात अभिजित दिगंबरराव तायडे व आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांनी लेखी तक्रार दिली की आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित दिगंबरराव तायडे राहणार कोल्हा काकड हे आमदार प्रवीण तायडे यांचा अचलपूर विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढवण्याचे दृष्टीने नियमितपणे विविध कार्यक्रम घेतात. आमदार प्रवीण तायडे यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी बच्चू कडू यांनी अभिजित तायडे यांना अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचला आहे. तक्रारीत नमूद केले आहे की डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या पूर्णा येथील निवासस्थानी बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि इतर इस्मांनी अभिजित तायडे यांना अपघातात ठार मारण्याची चर्चा करीत होते. एका गोपनीय साक्षीदाराने संभाषणाची रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये केली आहे. सदर साक्षीदारांचे नाव सुरक्षिततेच्या दृष्टीने तक्रारीत देण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आमदार प्रवीण तायडे हे अधिवेशनात व्यस्त असल्याने सदरची तक्रार देण्यास विलंब झाला असल्याचे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. पुराव्याकामी संभाषणाची रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सादर केलेला आहे. माजी आमदार बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी गोलू माहोरे व गोलू माहोरे ओळखत असणारा एक अनोळखी व्यक्ती यांनी अपघाताचा बनाव करून तक्रारदार यांना जीवानीशी ठार मारण्यास प्रोत्साहन देऊन कट रचल्याचे त्यांचे विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी तसेच बच्चू कडू, गोलू माहोरे यांच्यापासून तक्रारदार तसेच त्यांचे भाऊ आमदार प्रवीण तायडे आणि त्यांच्या संबंधिताच्या जीविताला धोका आहे, यामुळे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रार व पेन ड्राईव्हची प्राथमिक पाहणी केली असता व तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. वरून तक्रारदार यांचे तक्रारीचे अनुषंगाने बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि इतर इसम यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणातील पुराव्यांची आणि रेकॉर्डिंगची सत्यता तपासणीकरिता न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. तपास चांदूर बाजार पोलीस करीत आहेत. और क्या आपके पास इसके पास एविडेंस भी है? आज 3 अप्रैल के तारीख में अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट के अंडर में चांदूर बाज़ार पुलिस स्टेशन में FIR जो है हमने रजिस्टर किया है. इस FIR के कंप्लेनेंट जो हैं वो अभिजीत तायडे हैं, जो कज़न ब्रदर है श्री प्रवीण तायडे उनके. प्रवीण तायडे जी जो हैं अचलपुर मतदार क्षेत्र के सिटिंग MLA हैं. एंड FIR में जो एक्यूज़्ड हैं, एक्यूज़्ड नंबर 1 वो है श्री बच्चू कडू, जो माजी आमदार है अचलपुर विधानसभा मतदार क्षेत्र के. एक्यूज़्ड नंबर 2 जो है वो है गोलू मावरे, जो उन्हीं के यानी बच्चू कडू साहब के जो कार्यकर्ता है. एंड एक्यूज्ड नंबर 3 जो है वो एक अनआइडेंटिफाइड इंडिविजुअल है
जिनका आइडेंटिटी अभी तक हम निष्पन्न नहीं कर पाए हैं। तो एफआईआर का कारण जो कंप्लेनेंट का कहना है कि ये तीनों एक्यूज्ड ने मिलके कंप्लेनेंट को मर्डर करने का जो है कॉन्स्पिरेसी किया है। ऐसा करके एक ऑडियो रिकॉर्डिंग जो है कंप्लेनेंट के हाथ में आया था एंड कंप्लेनेंट जो है उन्होंने इसी ऑडियो रिकॉर्डिंग को जो है एक पेन ड्राइव में लाके हमको सबमिट किया है, जो हमने एविडेंस के तौर पे जब्त किया है। एंड कंप्लेनेंट का कहना है कि चौथे व्यक्ति ने इस पूरे कन्वर्सेशन को अपने खुद के मोबाइल डिवाइस में रिकॉर्डिंग करके उसका एक ऑडियो कॉपी जो है कंप्लेनेंट को दिया है। तो ऑब्वियसली जो मोबाइल डिवाइस है जिसमें ये रिकॉर्डिंग हुआ है उसको हम इन्वेस्टिगेशन में जब्त करेंगे एंड उसके बाद में हम फॉरेंसिक एग्जामिनेशन में इसको भेजने वाले हैं। एंड एफआईआर के जो सेक्शंस है दे आर 55, 58 एंड 61 BNS, इसके अंडर में हमने एफआईआर रजिस्टर किया है। एंड सेक्शंस जो है वो कॉग्निजेबल है, नॉन बेलेबल है विद अ मैक्सिमम पनिशमेंट ऑफ 7 years। एंड अरेस्ट का ऑप्शन जो है हमने अभी ओपन रखा है। तो तपास के दौरान में जो भी एविडेंस करके हमारे सामने आएगा, इसके अलावा नंबर ऑफ़ एक्यूज्ड एंड बाकी जो भी तपास हमको करना होगा उसके बेसिस पे हम डिसाइड करेंगे कि अरेस्ट करना है या नहीं, एंड अगर करना है तो कब करना है। सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या 27 सुशिक्षित तरुण तरुणींना वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नागपूरमधून मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे। अकोल्यातील सुमारे 27 बेरोजगार तरुण तरुणींना वेस्टर्न कोलफिल्ड्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते। प्रत्येक उमेदवाराकडून 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी 8 ते 6 लाख रुपये आगाऊ स्वरूपात घेण्यात आले। अशा प्रकारे 27 लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले। या फसवणूक प्रकरणात अकोल्यातील 3 आणि नागपूरमधील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वासुदेव हलमारे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव असून त्याला पोलिसांनी नागपूरमधून ताब्यात घेतले आहे। पोलिसांची कारवाई आणि सद्यस्थिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यवहारासाठी नागपूरचा वासुदेव हलमारे आणि अकोल्याचा दलाल आशुतोष चंगोईवाला यांनी संगमताने तरुणांकडून पैसे घेतले होते। सध्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून आशुतोष चंगोईवाला अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक केली जाईल। या फसवणुकीला बळी पडलेल्यांमध्ये यश गुप्ता, स्वाती ढोरे, समृद्धी पवार, आनंद बोरतने, अक्षय बागे, अमृता श्रोत्री, राहुल ठाकूर, श्रेयस देशमुख, किरण कोकुलवार, कविता सपटकर, मकरंद व्यवहारे, पराग वाघमारे, श्रद्धा वाघमारे, जान्हवी चक्रपाणी, मयूर बचवारे, राकेश शेलार, अशोक लोडम, जयेश खुलेकर, पूजा इंगडे, दर्शन धोटे, सौरभ तायडे, शिवम बदरके, श्याम कदम, दीक्षा खुलेकर आणि रोशन तायडे यांचा समावेश आहे। अकोला पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। नागपूर येथे रवाना होऊन तांत्रिक मदतीने सदर आरोपीचा शोध घेतला, त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली। अटक करून सदर गुन्ह्यामध्ये त्याची विचारपूस आणि चौकशी केली असता त्यांनी एकूण 27 मुलांना नोकरीला लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडून चेक घेऊन त्यांना चेक देऊन त्यांच्याकडून कॅश घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये सुरुवातीला गुन्हा दाखल होता तेव्हा 8 लाख रुपये फसवणूक केली असा सदर गुन्हा दाखल झाला होता। इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले असता त्याच्यामध्ये एकूण 27 मुलांची फसवणूक केली आहे आणि आतापर्यंत 32,15,000 रुपयाची फसवणूक केली आहे असे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडून त्यांनी गुन्ह्यात भरलेले कागदपत्र जप्त केलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा 4 दिवसाचा PCR माननीय विद्यमान न्यायालयाकडून घेण्यात आला होता। त्या दरम्यान त्याची चौकशी केली आणि सध्या स्थितीत तो आरोपी सध्या MCR जेलमध्ये आहे। आखाती युद्धाच्या परिणामी गॅस टंचाईचे मोठे संकट असताना अकोला शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील उद्योगांना PNG पाईप नॅचरल गॅसचा पुरवठा येत्या जून अखेरपर्यंत होणार आहे। त्यासाठी अदानी गॅस कंपनीकडून वाहणीचे काम सुरू करण्यात आले आहे।
अकोला शहरात टाकण्यासाठीची वाहिन्या परवानगीसाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे 1 एप्रिलच्या पत्रातून सादर करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील पोहा येथून गेल कंपनीची गॅस वाहिनी जात आहे. त्यानुसार पोहा येथे अदानी गॅस कंपनीने युनिटची उभारणी केली आहे. त्या युनिटमधून अकोला बार्शीटाकडी शहरात गॅस पुरवठा होणार आहे. पोहा येथून 40 किलोमीटर अंतरापर्यंत वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे, तर 20 किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. बार्शीटाकडी कापशी मार्गे अकोला शहरामध्ये वाहिनी पोचणार आहे. मे महिना अखेरपर्यंत काम पूर्ण करून पुरवठा सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अकोला शहरात वाहिनीद्वारे किमान 1200 ते 1500 जोडण्या देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जोडण्या दिल्या जाणार आहेत. सोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील उद्योगांनाही गॅस पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र एन्नावार यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये लवकरच PNG द्वारे गॅसचा सप्लाय सुरू होणार आहे. मौजे पोहा तालुका कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणाहून ही पाईपलाईन येणार आहे. अदानी गॅस समूहाने ही जबाबदारी उचललेली आहे आणि जून अखेरीपर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार घरांना हे PNG द्वारे सप्लाय करण्याचा त्यांचा टार्गेट आहे. हा गॅस आपल्या रेग्युलर गॅस सिलेंडरपेक्षाही स्वस्त असतो. 50 रुपये प्रति किलो प्रमाणे हा उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा वायू थोडासा हलका असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क कमी असते आणि सप्लाय सतत असतो. त्यामुळे जी गॅसची सध्या टंचाई जाणवते ती भविष्यात जाणवणार नाही. या गॅस स्फोटाचा धोका नगण्य आहे. पाईप नॅचरल गॅस ही नैसर्गिक वायूची सुविधा थेट पाईपलाईनद्वारे घर, उद्योग आणि व्यावसायिक ठिकाणी पुरवली जाते. त्यात प्रामुख्याने मिथेन वायू असतो. गॅस हलका असल्याने जमिनीवर राहत नाही, तसेच हवेत पटकन विरघळतो. त्यामुळे स्फोटाचा धोका कमी आहे. पर्यावरणपूरक LPG व इतर इंधनांपेक्षा कमी प्रदूषण मीटर आधारित आहे. त्यामुळे जितका वापर तितकेच बिल, तसेच LPG पेक्षा स्वस्त पडतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. एप्रिल महिना सुरू होताच पश्चिम विदर्भात उष्णतेचा पारा 41 अंशाच्या वर गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच शेगावमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संतनगरी शेगाव हे शहर स्वच्छता, शिस्तबद्ध भोजन व्यवस्था आणि आनंदसागर यासाठी जगप्रसिद्ध आहे. आता उन्हाळा सुरू होताच भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये भक्तांची मोठी गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन संस्थानचे सेवेकरी भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत आहेत. उन्हामुळे जमीन तापू नये आणि भक्तांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून संपूर्ण मंदिर परिसरात मखमली कालीन अंथरण्यात आली आहे. प्रखर सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी पांढऱ्या शुभ्र कापडांचे छत उभारण्यात आले आहे. भाविक ज्या ठिकाणी दर्शनानंतर विश्रांती घेतात तिथे थंडावा मिळावा यासाठी ग्रीन नेटद्वारे सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठीही अशाच प्रकारच्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संस्थानच्या या चोख नियोजनामुळे भाविक समाधान व्यक्त करत असून संस्थानचे कौतुक करत आहेत. मात्र हे सर्व करत असताना संस्थानचे विश्वस्त आणि सेवेकरी अत्यंत नम्रतेने आपली भावना व्यक्त करतात. हे सर्व कार्य माऊली श्री गजानन महाराज आमच्याकडून करून घेतात. आम्ही तर केवळ निमित्त मात्र आहोत, अशी निस्वार्थ भावना सेवेकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा विशेष रिपोर्ट. महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे. आज जवळजवळ 39 डिग्रीपर्यंत ऊन आहे आणि आपण पाहू शकता की विदर्भाची जी पंढरी आहे, संत गजानन महाराजांचं जे मंदिर आहे, तेथे ईश्वरापेक्षा भक्त मोठा अशी जी एक म्हण आहे त्यांनी संस्थांनी ती प्रचलित केली आहे. इथे दिसून येते आपल्याला की भाविकांच्या सुविधेकरता इथे जे कार्पेट टाकलेलं आहे त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्यांच्या पायांना काही इजा होऊ नये आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवून गजानन महाराज संस्थान जे कार्य करत राहते ते कार्य गजानन महाराजच त्यांच्याकडून कशा प्रकारे करून घेते याची खूप मोठी अनुभूती इथे दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन सनी देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. शिवसेना वसाहत नाही तर शहरात विविध भागात दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्या भागातील लोक महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करीत आहेत. तसेच ही समस्या का निर्माण झाली याचा शोध घेऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी आहे.
शिवसेना वसाहतीमध्ये अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गढूळ पाणी पिल्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याचे भान ठेवून समस्या सोडवावी तसेच शुद्ध पाणी पुरवावे अशी मागणी केली जात आहे. या परिसरात उपमहापौर यांचे देखील वास्तव्य आहे. त्यांनी पुढाकार घेऊन हा भागच नाही तर शहरात निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली जात आहे. अकोला शहरातील कौलखेड परिसरात ई-चार्जिंग बसच्या समोरच्या भागामध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून त्या ठिकाणी डुकरांचा हैदोस पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे याच ठिकाणी भाजी विक्रेत्यांची मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. अकोल्यातील कौलखेड परिसरातील ई-चार्जिंग केंद्रासमोरील भाग सध्या कचऱ्यांच्या ढिगांनी व्यापलेला आहे. या कचऱ्यावर रानटी डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी दररोज भाजी विक्रेत्यांची गर्दी होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात भाजी खरेदीसाठी येत असतात. मात्र कचऱ्यांच्या शेजारीच भाजी विक्री होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलण्यात येत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे रानटी डुकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून अपघात किंवा हल्ल्यांची भीतीही व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने या ठिकाणी नियमित कचरा संकलन करून स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ जागेची व्यवस्था करणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा धोका टाळता येईल. अकोट तालुक्यातील वढाळी देशमुख येथे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री हनुमंतराय जयंती व संत चतुर्भुज महाराजांच्या जन्मोत्सवाला दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच परिसर सुशोभीकरण करण्यात आले. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध कार्यक्रमात होता. चतुर्भुज महाराजांचे समाधी मंदिर व रामेश्वर महादेव मंदिराचे स्वरूप अत्यंत मोहक करण्यात आले. जन्मोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी चतुर्भुज महाराजांचे चरित्र पारायणाला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. महाराजांची आरती व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. विहिरीवर भाविकांनी नतमस्तक होऊन लहान चिमुकल्यासह दर्शन व तीर्थग्रहण केले. श्रीराम जय जय रामच्या नामाच्या जयघोषात भाविक तल्लीन झाले होते. सायंकाळी महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये हजारो दिवे लावून झगमगाट करण्यात आला. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमंतरायांचा दिवस तसंच परमहंस श्री संत चतुर्भुज महाराज यांचा सुद्धा आज जन्मोत्सव. चतुर्भुज महाराज समाधी मंदिर गणेश जयरामनाथ महादेव संस्थानमध्ये संत चतुर्भुज महाराज पारायणानं मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला आहे. तसेच संध्याकाळी दीप उज्ज्वलनाचा कार्यक्रमसुद्धा आज मोठ्या संख्येत घेऊन सर्व गावकरी मंडळींनी मोठ्या सहकार्य देऊन कार्यक्रम आनंदात पार पाडला आहे. तसेच संस्थांचे सर्व विश्वासीय मंडळ यांनीसुद्धा मुलाचं सहकार्य करून आजचा हा दीपोज्वलनाचा कार्यक्रम अत्यंत आनंदात गावकऱ्याच्या सहकार्याने पार पडला आहे. महानगरपालिकेने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात कुठेही कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसोबतच कचरा वेळेवर न उचलण्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. महानगरपालिकेकडून वारंवार सूचना देऊनही अनेक ठिकाणी नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेवर परिणाम होत असून आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने 1 एप्रिलपासून जिथे कचरा दिसेल तिथे दंड अशी मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंड आकारण्यात येणार असून स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांकडून असा आरोप केला जात आहे की अनेक भागांमध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाही. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस पडून राहत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की फक्त दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर महापालिकेने नियमित आणि वेळेवर कचरा उचलण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. अन्यथा स्वच्छतेच्या मोहिमेला अपेक्षित यश मिळणे कठीण ठरेल. गुड फ्रायडे निमित्त ख्रिश्चन बांधवांकडून अकोला शहरातील चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ प्रार्थना, उपवास आणि विशेष उपासना करण्यात आली.
या निमित्ताने चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या उद्धारासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आज सकाळपासूनच चर्चमध्ये विशेष प्रार्थना, बायबल वाचन आणि उपासना करण्यात आली. भाविकांनी उपवास करत शांततेत प्रार्थना करून येशू ख्रिस्तांच्या त्यागाचे स्मरण केले. काही ठिकाणी क्रॉस यात्रा देखील काढण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि गंभीर झाले होते. भाविकांनी आपल्या कुटुंबियांच्या सुख समृद्धीसाठी तसेच समाजात शांतता आणि बंधुभाव नांदो अशी प्रार्थना केली. गुड फ्रायडे निमित्त चर्च परिसरात शिस्तबद्ध आणि शांततेत कार्यक्रम पार पडले असून मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गुरुवारी रात्री सातव चौक परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. सातव चौकापासून देशमुख हॉस्पिटलपर्यंत पाण्याचे लोट वाहत होते. ऐन उन्हाळ्यात पाण्याची होणारी नासाडी चिंताजनक आहे. महापालिका जलप्रदाय विभागाने शहराच्या विविध भागात होणारी लिकेज त्वरित थांबवणे आवश्यक आहे. उन्हाचा तडाखा पाहता शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. अशा वेळी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. परंतु जलवाहिन्या फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. यंत्रणा तातडीने पोहोचून दुरुस्त करत नाहीत. हे दुर्दैव आहे. या गंभीर बाबीकडे महापालिका जलप्रदाय विभागाने लक्ष दिले तर पाण्याचा अपव्यय थांबू शकतो, ही जनभावना आहे. पाणी पुरवठ्याच्या दिवशी विविध भागात पाण्याचे लोट वाहताना दिसतात. हे प्रकार तातडीने थांबणे जनहिताचे आहे. अकोला शहरातील अग्रेसन चौक ते कारागृह या मुख्य मार्गावर पथदिव्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूने दिवे सुरू असताना दुसऱ्या बाजूने पूर्णपणे बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज होत आहे. अकोल्यातील अग्रेसन चौक ते जिल्हा कारागृह हा वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर सध्या स्ट्रीट लाईटची अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या एका बाजूचे लाईट सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने अनेक दिवे बंद असल्यामुळे संपूर्ण भाग अंधारात बुडालेला दिसत आहे. या अंधारामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांनाही भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की तातडीने बंद पडलेले स्ट्रीट लाईट्स सुरू करून परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येईल. जिल्हा पुरवठा विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरणखेड जवळ मोठी कारवाई केली. या कारवाईत 750 लिटर अवैध डिझेल जप्त करण्यात आले असून यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवसेना वसाहतीमध्ये अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गढूळ पाणी पिल्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याचे भान ठेवून समस्या सोडवावी तसेच शुद्ध पाणी पुरवावे अशी मागणी केली जात आहे. या परिसरात उपमहापौर यांचे देखील वास्तव्य आहे. त्यांनी पुढाकार घेऊन हा भागच नाही तर शहरात निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न, माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक. नागपूरमधून मुख्य सूत्रधाराला अटक. अकोला शहरासह MIDCला PNG गॅसचा पुरवठा. LPGच्या तुलनेत स्वस्त तसेच प्रदूषण मुक्त. भीषण उष्णतेपासून भक्तांना दिलासा देण्यासाठी शेगाव संस्थानचा पुढाकार. संस्थानकडून भक्तांसाठी विविध सोयी सुविधा. शिवसेना वसाहतीमधील नागरिकांना प्यावे लागते मातकट पाणी. शहरातील विविध भागात दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.